हे नोटिफिकेशन मगाशी मी काढलं ना, हे जे काढलं इकडे, ते काढताना 24 आलं. हे 168A's आहे, हे आहे चुकीचं काढलं गेलं माझ्याकडनं. मी बघितलं नाही, नंतर मी बघितलेलं चुकीचं आहे, कारण इथे पॉवर सेक्शन 168A पाहिजे. आणि इथे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल आहे, हेअर बाय असं आहे. तर त्यात प्रोव्हिजनमध्ये पण असं आहे की त्यांनी रिकमेंडेशन केलं पाहिजे आणि त्यानंतर हे नोटिफिकेशन काढलं गेलं पाहिजे, आणि त्याचं कारण दिलं आहे ते कारण पण तसं असलं पाहिजे. पण त्यानुसार ह्यांनी हे कालावधी एक्सटेंड केलं. हेच नोटिफिकेशन परत त्यांनी काय केलं, दुसरं पुढे हे काढलं नोटिफिकेशन, त्याच्यामध्ये आणखीन परत एक्सटेंड केलं गेलं. I-168A आणि हे 18-19 17-18 एक्सटेंड केलं, पण 18-19-19-20 एक्सटेंड केलं. तर ह्याच्यावरती कुठल्या GST काउन्सिलमध्ये रिकमेंडेशन केलं आहे म्हणून तुम्ही एक्सटेंड करताय. म्हणजे कुठेही मला सांगण्याचा उद्देश काय की जी काय कारवाई आहे, जे काय प्रोसिजर आहे, ही कायद्यानुसारच होत असते. आणि जर त्याप्रमाणे कायदा फॉलो न करता गव्हर्नमेंटने कुठल्याही प्रकारे असे नोटिफिकेशन इश्यू केले, सेक्शनमध्ये अधिकार आहे, पण तो अधिकार वापरण्याचे पण एक अटी शर्ती आहेत ना, कुठल्या कंडिशनमध्ये वापरायचा आहे. मग तशी परिस्थिती नव्हती आणि तुम्ही त्या नोटिफिकेशनचा अधिकार वापरला तर मग तो बेकायदेशीर ठरू शकतो. अशा प्रकारे याचिका दाखल होणार कोर्टामध्ये. तुम्ही कुठलं तरी असं जे आता हे बघा, मी तुम्हाला ते हे पाठवलं आहे GST कॉर्नरचं, ते स्वस्त सबस्क्रिप्शन आहे. वेगवेगळे अपडेट ते रोज पाठवतात, व्हॉट्सअपला पाठवतात. तर तुम्ही ट्रेनमध्ये बसलाय, प्रवास करताय, रोज अपडाऊन करताय, बघितलं काय आलं, असं आलं, मग तुम्हाला इश्यू कळत जातील की काय चाललेलं आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या तरतुदीवरती कुठल्या कुठल्या कोड याचिका गेल्यात, म्हणजे कशा दिशेने ॲक्च्युली काम चाललं पाहिजे आणि कशा दिशेने चाललं आहे हे तुम्हाला म्हणजे थोडंच मी 5-10 मिनटं वाचाल, त्यातून तुम्हाला बरं बॅकग्राऊंड तुमचं क्लिअर होत जातं. उद्देश त्याचा एवढाच आहे. त्याचं मंथली पण आहे सबस्क्रिप्शन, बाकी यांचं कसं आहे इयरली घ्या, मग इयरली 5,000 10,000 15,000 असे हे रोज फक्त अपडेट पाठवणार. महिन्याचे काय 149 वगैरे असेल तसं आपण रिचार्ज करतो मोबाईलला, तसं इसेन्शियल तुम्हाला जे काही तुम्ही काम करताय तुम्हाला अपडेट कळले पाहिजे, काय चाललं आहे, कुठे चाललं आहे, नोटिफिकेशन कुठलं आलं, कुठली मग कशावरती कोर्ट केस गेली, काय झालं, कुठल्या सेक्शनचा कोणाला काय चुकीचं वाटतं प्रोव्हिजन, कोर्टाने काय सांगितलं, हे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. आता तुम्ही जो काय अभ्यास सुरू केला आहे तो पुढे तुमचा कंटिन्यू राहायला पाहिजे. याकरता तुम्हाला गरजेचं आहे तुम्ही कुठेतरी सबस्क्रिप्शन घेऊन त्याप्रमाणे लेटेस्ट अपडेट जाणून घ्या. ते फक्त हे मी चुकीचं काढल्यामुळे ते चुकीचं नोटिफिकेशन आलं होतं ॲक्च्युली, आणि तिकडे मी 168 वाचलं त्यामुळे मी पुढे बघितलं नाही, काय नाही बघितलं मी. जेव्हा मी हे काढलं इकडे ते हे माझ्याकडनं 24 आलं गेलं, आणि त्यातनाच जो 9वा होता 9 नंबर काहीतरी मी चुकीचं काढलं कुठेतरी, मला ते काढली. हां तिथे 23 मी 24 घेतल्यामुळे काय झालं काहीतरी ते चुकीचं आलं. मगाशी ते ओपन नव्हतं झालं. हे जे ओपन व्हायला पाहिजे ना ते ओपन नव्हतं झालं, वेगळं ओपन झालं होतं. हे बघा, हे बरोबर आहे. ठीक आहे. 168A जो आहे तो त्यांनी स्पेशली अमेंड करून आणला का, त्याला नोटीस पिरियड वाढवायचा होता, ऑर्डरचा पिरियड वाढवायचा होता. ठीक आहे, गरज आहे वाढवला, पण त्या जशी तुम्ही तरतूद केली आहे त्यानुसार ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे. आता याच्यामध्ये सेम तसंच आहे.
म्हणजे 74A मध्ये मी तिथे समरी का दाखवली सेक्शनची, मग कल के सेमच आहे. पहिले शो कॉज नोटीस, मग टाईम लिमिट दिलं आहे कशामध्ये 74(2) मध्ये आणि 74(10) मध्ये. स्टेटमेंट आहे DRC 02, मग डीम टू बी सर्व्हिस ऑफ शो कॉज नोटीस, स्टेटमेंट जी पाठवलं जाईल ती शो कॉज नोटीस आहे. आता इथे वॉलंटरी पेमेंट, आता ह्याच्यामध्ये फरक आहे. जर एखाद्यावरती एखादी कारवाई होणार असेल तर त्याला 15% पेनल्टी द्यायचीच आहे. 74ची कारवाईमध्ये असं आहे की मिनिमम पेनल्टी 15% आहे. व्हॉलंटरी पेमेंट केलं तर टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी 15%. मग पुढे शो कॉज येणार नाही. शो कॉज इश्यू झाली, टॅक्स इंटरेस्ट पे केला 30 दिवसामध्ये तर मग 25%. ऑर्डर इश्यू केली त्या ऑर्डरमध्ये पण 30 दिवसामध्ये पे केलं तर म्हणजे पहिल्यांदा काय 15% पेनल्टी द्यायचीच आहे शो कॉज येण्यापूर्वी. शो कॉज आल्यानंतर 30 दिवसात पेमेंट केलं तर पेनल्टी किती राहील 25%. आणि ऑर्डर आल्यावरती पेनल्टी 100% पेनल्टी आहे, पण 30 दिवसामध्ये पे करा ही एक ऑफर आहे 50%. आणि एकदा का 30 दिवस होऊन गेले हा पेनल्टी 100%. हा फरक आहे 73 मध्ये आणि 74 मध्ये. आपण जे बघितलं प्रोव्हिजनल असेसमेंट, ते करण्याचा उद्देश काय की अशा प्रकारची कुठली सेक्शनमधलं पेनल्टी लागली नाही पाहिजे. प्रोव्हिजनल असेसमेंटचा हा उद्देश आहे की कुठे क्लेरिफिकेशन नाही आहे तर मग ते ॲप्लिकेशन केलं जाईल की प्रोव्हिजनली सांगा मला मी किती टॅक्स भरू. टॅक्स इंटरेस्ट भरायला मी तयार आहे, पण ही पेनल्टी अशा प्रकारची नको. 74 मध्ये बिलकुल नको. 73 ठीक आहे, शो कॉज आली, पैसे भरले, पेनल्टी लागत नाही. पण 74 मध्ये तर फार अमानुष पेनल्टी आहे. सगळं याच प्रकारे आहे. मग हे वेगळं असं एक्सप्लेन करायला लागेल मला. मी जेवढा वेळ दिला 73ला, 74ला वेगळं का ते हेच वेगळं आहे. Where it appears to the PO that any tax not paid, short paid, irregularly refunded, where input tax credit has been wrongly well utilized by reason, इथे काय म्हणते, by reason of fraud, any willful statement, suppression of fact to evade tax. ही कारणं आहेत. आता फक्त इथे एवढं आहे, जेव्हा नोटीस 74ची काढली जाते तेव्हा तसे कॉन्क्रीट पुरावे जे आहेत, प्रूफ जे आहेत हे डिपार्टमेंटने पाहिजे की हाच उद्देश आहे. इंटेन्शन काय, उद्देश काय, हे जे प्रूव्ह होत असेल डिपार्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तरच 74 वर्षी कारवाई पुढे कंटिन्यू होऊ शकते. टॅक्सपेअरला मान्य करणंच भाग आहे की मी चुकीचा टॅक्स भरला आहे, पण तो हे रिझन मान्य नाही करणार की मी फ्रॉड केलं आहे, मी दबाडी केले, मी हेतू पुरस्कार केलं आहे, हे मान्य नाही करणार. काय डिपार्टमेंटचा उद्देश काय असेल बघा, की जे काय हे केलं आहे ह्याला माहिती नाही का, ह्याचा बिझनेस आहे आणि आपल्या बिझनेसमध्ये काय चाललं आहे ही माहिती प्रत्येक व्यक्ती, जो की पर्सन आहे तो कोणतीही व्यक्ती अपॉइंट करतो, डिपार्टमेंटचा हेड असतो की इथे काय चाललं आहे बघा, प्रॉपर काम चाललं आहे की नाही बघा. म्हणजे जर का कुठेही चूक होत असेल तर त्यात हेतू पुरस्कार होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हेच आहे ना. म्हणजे मग हे जर का इथे होतं आहे आणि 1 वर्ष नाही, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष होत असेल तर त्याला 73 मध्ये कारवाई का करायची. डिपार्टमेंटला हेच वाटेल की जाणीवपूर्वक हे डोळी झाक करतायत आणि टॅक्स चुकवत आहे, आपण ह्या 74 लावायचा. मग ते काय बोलतात बघू आपल्याकडनं, आपण आपली तयारी करू 74ची कशी काय त्यांना हे येईल. आमच्या दृष्टिकोनात ना 74 मध्येच तुम्ही डिफॉल्ट केलेलं आहे. तुम्ही GSR 1 भरता, GSR कोड टाकत नाही, काय कारण आहेत. म्हणजे जे काय अशी माहिती डिपार्टमेंटकडे असेल ते देतील, तुम्ही याची उत्तर द्या आम्हाला. आपण येणं बिंग हड आहे त्यामध्ये तुम्ही काय कम्युनिकेट करणार. तुमच्याकडे असे जे मुद्दे आहेत ते तुम्ही स्पष्टीकरण मागाल, हे स्पष्टीकरण द्या. तुम्ही GSR 9 भरला, 9C भरला, त्यात तुम्ही कशा प्रकारे माहिती डिस्क्लोज केली आहे, त्यातनं क्लिअरिटी येते का, त्याची तुमची इमानदारी दिसते का. तर त्यांनी दिलेली माहिती जी GSR 1ला आहे, 3Bला आहे, GSR 9ला आहे, 9Cला आहे,
त्यांनी दिलेले इन्कम टॅक्सचे काय रिपोर्ट असतील, बाकीच्या गोष्टी काय असतील, आणि प्लस त्यांचं जे काय कम्युनिकेशन आहे यातून त्यांना पण प्रूव्ह करायचं आहे की त्यांच्याकडनं चूक झाली आहे, पण हेतुपुरस्सर त्यांनी चूक केलेली नाही. मग हे समाधान झालं POचं, तर मग त्यामध्ये पुढे कारवाई होईल. आता इथे बघा, इथे पिरियड दिला आहे 6 months. The proper officer shall issue the notice under section 74(1) at least 6 months prior to the time limit. आणि 74(10) बघाल काढून, तर यामध्ये विदिन 5 years फ्रॉम द डेट ऑफ इन्शुरन्स रिफंड, आणि इथे पण पिरियड ऑफ 5 years फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ ॲन्युअल रिटर्न. 5 वर्ष आहे. इथे स्टेटमेंट आहे सर. स्टेटमेंट ग्राउंड जर सेम असेल, ग्राउंड सेम असेल तर स्टेटमेंट दिलं जाईल. पुढे स्टेटमेंट जे आहे ते डीम टू बी सर्व्हिस ऑफ नोटीस मानलं जाईल. जर ग्राउंड ऑफ फ्रॉड सेम आहे तसंच. व्हॉलंटरी पेमेंट, आता व्हॉलंटरी पेमेंट इथे केलं जाईल. इथे 15% इंटरेस्ट द्यायचा आहे व्हॉलंटरी पेमेंटला. आता इथे तुम्ही जेव्हा रूल 142 बघाल तर त्यात ते आणखीन क्लिअर होईल. पेनल्टी इक्विव्हलंट टू 50% ही ऑफर पहिले आहे. आता लक्षात घ्या, ऑफेन्स आणि पेनल्टीज हा जो सेक्शन आहे हा वेगळा आहे. मी बघा परत काढतो, तुम्हाला सांगतो. आता जी ऑब्लिगेशन्स आहेत कोणावरती, टॅक्स पेअरवरती, ते त्यांनी फॉलो नाही केले तर असे इकडे एकवीस दिलेत. 21 ऑफेन्सेस स्पेसिफाईड 122(1) मध्ये 21 दिलेत. ते तुम्ही बघाल. जर ते ऑब्लिगेशन फॉलो नाही केले मग ते इनवॉइस संबंधित काय आहेत ते आपण कॅटेगराईज केले. दुसरा टॅक्स इव्हेजन रिलेटिंग टू TDS TCS असा एक कॅटेगरी घेतलेली आहे. आणि या प्रकारे 21 जे आहेत ITC डिस्ट्रीब्युशन, जो ISD आहे त्याविषयी, रिफंडविषयी, त्यानंतर ऑफिस रिलेटेड टू रेकॉर्ड डॉक्युमेंट बुक्स ऑफ अकाउंट प्रॉपर मेंटेन नाही केले त्याविषयी, रजिस्ट्रेशन, ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, अदर पेनल्टीज, अशा प्रकारे हे दिलेत. आता ह्याच्या पुढे तुम्ही जाल मग हे एकशे 22(2) मध्ये बघा. 122(2) मध्ये काय आहे, एनी रजिस्टर्ड पर्सन हू सप्लाइज एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ ऑन विच एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड, हेच आहे ना त्याच्या ऑर्थरमध्ये, ऑर स्टार्ट पेड ऑर इरेन्सली रिफंडेड ऑर वेअर द इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन रॉंगली अवेल्ड ऑर युटिलाइज. आणि मग इथे फॉर एनी रिझन शॅल बी लायबल टू पेनल्टी 10,000 10%. आणि इथे काय म्हटले, शॅल बी लायबल टू पेनल्टी इक्वल टू म्हटले 10,000 ऑर द टॅक्स ड्यू फ्रॉम सच पर्सन हायर विच एव्हर इज हायर. आता हे जे दिलेलं आहे विच एव्हर इज हायर लायबल टू, जेवढा टॅक्स ड्यू आहे सच पर्सन हायर काय 10,000 किंवा, इथे काय म्हटलं आहे 10,000 किंवा 10%, पण इथे 100%. इथे 10% नाही, टॅक्स ड्यू आहे तेवढीच, म्हणजे 100% आहे ना अमाऊंट पेनल्टीची. आता हे सेक्शन 122(2) आहे, हा कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचा याचा मेकॅनिझम जे आहे हे 73-74 मध्ये आहे.
तुम्ही ह्याच्यावरती पण काही व्हिडिओ बघाल तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं इंटरप्रिटेशन दिलं आहे. मला हे पटतं की हे तेच आहे जे 73-74 आहे. इथे जो क्लॉज ए आणि बी दिला आहे तो तोच आहे. ही आणि ते वेगळं नाही आहे. म्हणजे हे डायरेक्ट पेनल्टी असं नाही आहे. हे कशा प्रकारे इम्प्लिमेंट होईल याचं मेकॅनिझम जे आहे हे सेक्शन 73-74 पेनल्टीचा वेगळा. जर त्यांनी ऑफेन्स पेनल्टीचा वेगळा अपराध कशाला म्हणा, हा अपराध आहे, याला ही पेनल्टी आहे. मग त्या अपराधावरती ती पेनल्टी प्रोव्हिजन किंवा जी काय डिमांड प्रोव्हिजन आहे ती कशी लागू होईल याकरता डिमांड अँड रिकव्हरीमध्ये सेक्शन 73-74 काढले आणि त्यामध्येच हे सगळं त्यांनी कशा प्रकारे घेतलं जाईल हे दिलेलं आहे. मला हे इंटरप्रिटेशन योग्य वाटतं. ज्यांनी कोणी लॉ बघा कसं होतं, ज्ञानेश्वरी लिहिली कुठल्या ओवीत त्यांना काय म्हणायचं आहे आता सांगायला ते नाही आहेत. प्रत्येक आपला अर्थ काढतो. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे त्यातनं आपला भावार्थ सांगतो. तसं इथे लॉ मेकरनी लॉ बनवला, त्यांचं इंटेन्शन काय कोणाला माहिती नाही आहे. मग वेगवेगळे लोक वेगवेगळे इंटरप्रिटेशन देतात आणि जिकडे गरज वाटते तिकडे सरकारकडनं काय येतं, क्लेरिफिकेशन येतं. सर्क्युलर एरियावर कळतं बा यांना हा अर्थ आहे अपेक्षित, तोपर्यंत काय कळणार नाही. हे असंच आहे. शोकॉज नोटीस, नो शोकॉज नोटीस. जर त्यांनी 10% काय केलं इकडे 15% पेनल्टी भरली तर पुढे काय शोकॉज नोटीस नाही. शॉर्ट पेड केला तर तेवढ्या अमाऊंटला काय शोकॉज येईल. शोकॉज जर आली तर पुढे मग 25% पेनल्टी लागेल. त्यानंतर पुढे नो पेमेंट आफ्टर शोकॉज नोटीस, मग डिमांड ऑर्डर येईल. डिमांड ऑर्डर आली तर 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 50% पेनल्टी आहे. इथे काय दिले फक्त हे 5 वर्षाचं इकडे टाईम लिमिट दिलं आणि इथे पहिल्यांदा बघतो आपण 50% येईल 30 दिवसामध्ये पे केली तर. सहज याच प्रकारे सगळा जी तिकडे पेनल्टी आहे तीच बाकी प्रोसिजर सेम रूल प्रमाणे म्हणजे सेमच आहे. आता हा डिफरन्स दिला काय 73-74 काय डिफरन्स आहे. टॅक्स अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट पेड बिफोर इश्युअन्स ऑफ नोटीस. 73 काय नो पेनल्टी, पण नोटीस इश्यू होण्या अगोदर इंटिमेशन जाईल तर 15% पेनल्टी भरायची असेल. मग शोकॉज नोटीस येणार नाही आणि कारवाई संपेल. टॅक्स अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट पेड विदिन 30 days इश्युअन्स ऑफ नोटीस. नोटीस आल्यानंतर 30 दिवसामध्ये जर पेमेंट केलं 73 तरी पेनल्टी लागत नाही. शोकॉज आल्यावरती पेमेंट केलं तर नो पेनल्टी, पण शोकॉज आल्यानंतर 74 25% पेनल्टी. टॅक्स अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट ऑर्डर एकदा काढली म्हणजे जर शोकॉज देऊन पण पेमेंट नाही केलं तर मग ऑर्डर निघेल. ऑर्डर निघाली तर 73 10% ऑफ टॅक्स अमाऊंट किंवा 10,000 जे हायर आहे ती पेनल्टी लागेल आणि 100% पेनल्टी 74. जर ऑर्डर काढली 30 दिवसामध्ये पेमेंट केलं तर 50% ऑफ टॅक्स अमाऊंट पेबल आणि 30 दिवसांनंतर पेड आफ्टर 30 days. 73 काय फरक पडत नाही. 10% पेनल्टी आहे 10%च पेनल्टी किंवा 10,000 विचेवर हायर, पण 74 100% अमाऊंट पेबल होईल. हा फरक आहे 73 आणि 74. एक हा फरक आहे आणि दुसरा 5 वर्ष आणि त्याच्या अगोदर 6 महिने अगोदर शोकॉज पाडवले पाहिजे. हे फरक तुम्हाला कळले तर तुम्हाला 74A मध्ये हेच सगळं एकत्र केलं हे लक्षात येईल. खाली हा पिरियड दिला शोकॉज आणि परत हे कोणाला काय अधिकार आहेत हे सर्क्युलर जे आहे. डिफरंट लेवल ऑफ ऑफिसर्स कोणाकडे किती अमाऊंटचं
कारवाई करायची याच्या अर्थ हे सर्क्युलर काढलं. आता 74 हे बघा, बरोबर आहे. आता ज्यावेळेस कोणाला पण नोटीस जाते ना त्यावेळेस तो ह्याप्रमाणे बघतो की ते बरोबर कोणी काढलं आहे. चुकीच्या व्यक्तीने चुकीच्या अमाऊंटची नोटीस काढली असेल तर तिकडेच ते पहिलं ऑब्जेक्शन घेतात की ज्याच्याकडे अधिकार नाही आहे हे नोटीस काढा, त्यांनी कशी काय नोटीस काढली. म्हणजे योग्य अधिकारी व्यक्तीने ती शो कॉज किंवा ऑर्डर काढली आहे का, योग्य पिरियडमध्ये काढली आहे का, योग्य प्रोसिजर फॉलो केली आहे की नाही, हे टॅक्सपेअरकडनं पहिले बघितलं. म्हणजे मी डिफॉल्ट केला की नाही हे नंतरची गोष्ट आहे. माझी चुकी आहे की नाही ही वेगळीच गोष्ट. काय काय 74 खाली जर आपण त्याला सोबत हां तरी 30 दिवसात पेमेंट नाही, 60 दिवसात पेमेंट. 30 दिवसानंतर 100% त्याला पेनल्टी. हां 50 किंवा 50 त्याला. तुम्ही जोपर्यंत ऑर्डर काढत नाही तोपर्यंत कसं आहे ना. तर बघा एक मिनिट बघा इथे, आता इथे ऑर्डर नाही इथे तुम्ही दिलं आहे का त्यांनी की शो कॉज काढल्याने त्यांनी 30 दिवसानं पेमेंट केलं पाहिजे, हे दिलं ना. एवढं नाही केलं, लिहून काय केलं आहे 100% पेनल्टी लिहून गेलं. ऑर्डर काढण्याने 100% आहेच, त्यांनी 30 दिवसात पेमेंट नाही केलं तर. आता तुम्ही इम्प्लिमेंट कसं करता मला नाही माहिती. शब्दाचा अर्थ काय निघतो, शब्दाचा अर्थ काय निघतो की शो कॉज काढलेली आहे. आता शो कॉज काढून त्याने 30 दिवसात पेमेंट केलं पाहिजे, नाही केलं. पहिल्यापासून इंटिमेशन काय आहे 100% पेनल्टी आहे इंटिमेशन. आणि ती एक ऑफर आहे की तुम्ही 30 दिवसात पे करा. असा अर्थ जर काढला, असा जर अर्थ काढला तर पेनल्टी 100%च आहे. शो कॉज काढल्याने तुम्ही 30 दिवसामध्ये जर पेमेंट केलं तर तुम्हाला 50% पेनल्टी कमी होईल. ऑर्डर काढली नाही म्हणून 50% पेनल्टी देऊ असा अर्थ होत नाही. एकदा का पेनल्टी काढल्या तुम्ही कसा अर्थ लावाल त्यावर डिपेंड आहे ना. पण अर्थ मला तरी असाच लागतो. अदरवाईज काय, आता ऑर्डर येत नाही तोपर्यंत 50% असाच अर्थ निघतो ना. मग 25% लोक असा अर्थ निघतो ना. पण जर दिलं आहे तिकडे की एकदा का तुम्हाला शो कॉज दिली तर तुम्ही पे करा, तुम्ही ह्याचं म्हणताय ना आता की नोटीस दिलेली आहे शो कॉज. आता त्यांनी 25% अमाऊंट त्याला कधी आहे जर त्यांनी 30 दिवसामध्ये पे केली तर. आता 30 दिवसांमध्ये त्यांनी पे नाही केली, आता ज्याला खरोखर पे करायची आहे मान्य आहे त्याला, तो पे करेल. आता पे नाही केली तर पुढे त्याला ऑर्डर काढायचीच आहे. आणि बाय डिफॉल्ट त्याला 100%च पेनल्टी लावलेली आहे ना. जसं आपण आता मी तुम्हाला इकडे दाखवलं, हे इकडे दाखवलं की हे 100% पेनल्टी आहे. 10,000 किंवा 100% टॅक्स इव्हेडेड हीच पेनल्टी आहे. तो फक्त कुठल्या टप्प्यावरती पे करतो त्या टप्प्यावर त्याला ती 15%, 25% किंवा 50% होईल. अदरवाईज 100%च आहे. सगळीकडे इकडे 74 हे पाहिजे जे आहे सगळीकडे 74 हे पाहिजे. आता इथे बघा पहिलं वेअर इट अपेअर्स टू द प्रॉपर ऑफिसर दॅट एनी टॅक्स नॉट पेड. बाकी सगळ्यात सुरुवात तशीच आहे. ही शॅल सर्व नोटीस ऑन द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स विच हॅज नॉट बीन सो पेड, विच हॅज सो शॉर्ट पेड. म्हणजे हे आउटपुट टॅक्सबद्दलच आहे दोन्ही. सो हुम द रिफंड हे आता आपण तिसरं म्हणू शकतो. हे हू हॅज रॉंगली अवेल्ड, आता हे ITC आहे, हे 2 ITCबद्दल आहे. म्हणजे अशा प्रकारे हे 2, हे 1 तिसरं आणि हे 4थं 5वं असं आहे. हे 5च डिफॉल्ट असू शकतात. रिक्वायरिंग हिम टू शो कॉज टू पे द अमाऊंट आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी लिव्हेबल. जसं त्याच्या 74 मध्ये आहे त्याच प्रकारे इकडे सुरुवात अशीच आहे, त्याच प्रकारे आहे.
पे करा, नो नोटीस शॅल बी इश्यूड. आता हा प्रोव्हिजो वाढला इकडे. हा प्रोव्हिजो काय सांगतो की 1000पर्यंत डिफॉल्ट असेल, टॅक्स पेबल असेल, तर इफ टॅक्स विच हॅज नॉट बीन पेड और शॉर्ट पेड इरेजनली रिफंडेड और वेअर इनपुट टॅक्स पेड हॅज बीन रॉंगली अवेल युटिलाइज इन अ फिनान्शियल इयर इज लेस दॅन 1000पेक्षा कमी अमाऊंट असेल तर या भानगडीत सोडून द्या. आणि आता टाईम लिमिट बघा. टाईम लिमिट दिलं आहे. द प्रॉपर ऑफिसर शाल इश्यू द नोटीस अंडर सबसेक्शन 1 मध्ये नोटीस ही काढायची आहे विदिन 42 months फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ द ॲन्युअल रिटर्न. ओके, फॉर द फिनान्शियल इयर विच द टॅक्स नॉट बीन पेड. जर का 24-25 पासनं हे ॲप्लिकेबल करायचं आहे तर 24-25चा GST 9 कधी भरला जाईल? 1 डिसेंबर 25. त्यानंतर पुढे 42 महिने ही शोकॉज जाईल. 42 नंतर शोकॉज जाईल. आणि विदिन 42 months, इथे पण 42 months आहेत, इथे 42 months फ्रॉम द डेट ऑफ एरियस रिफंड. हे काय दिलं आहे? ती डेट जेव्हा रिफंड घेतला तिथपासनं 42 महिने. आणि हे जे 42 महिने आहेत हे कुठपासनं GST 9 फाईल केल्यापासून 42 महिने. ड्यू डेट एक्सटेंड होऊ शकते. एक्सटेंड झाली तर त्या डेटपासून 42 महिन्यात काय करायचं? शो कॉज काढायचं. आता असं नाही केलं की ऑर्डरच्या अगोदर 3 महिने, असं नाही आहे. वेगळं दिलं 42 हे लिमिट दिलं. 42 महिन्यात तुम्ही काय करा? शो कॉज काढा. आता स्टेटमेंट आहे ते या डिटेल्स आहे. वेअर अ नोटीस हॅज बीन इश्यूड फॉर एनी टॅक्स एनी पिरियड अंडर सबसेक्शन 1 द प्रॉपर ऑफिसर मे सर्व स्टेटमेंट कंटेनिंग द डिटेल्स ऑफ टॅक्स नॉट पेड, शॉर्ट पेड, इरेजनली रिफंडेड. सेम तेच. आणि ते मानलं जाईल. जे स्टेटमेंट आहे सेम डिफॉल्ट असेल तर जे कवर आहे 1मध्ये त्याकरताच पुढच्या पिरियडमध्ये असेल तर काय करा? स्टेटमेंट काढा. आणि जे स्टेटमेंट काढलं आहे ते काय मानलं जाईल? डीम टू बी सर्व्हिस ऑफ नोटीस. आता पुढे इकडे पेनल्टी प्रोव्हिजन फॉर फ्रॉड अँड नॉन फ्रॉड केसेस. द पेनल्टी इन केस. आता ज्यावेळेस नोटीस काढली जाईल त्यावेळेस वेअर एनी टॅक्स विच हॅज नॉट बीन पेड और शॉर्ट पेड रिफंड. हे तेच आपलं वर दिलं आहे तेच आहे. पण रिझन काय? फॉर एनी रिझन. म्हणजे जे तुम्ही शो कॉज पाठवाल त्यात तुम्हाला हे द्यायचं आहे की तुम्ही काय म्हणून पाठवत आहे. रिझन काय? रिझन अदर दॅन फ्रॉड आहे का फॉर द रिझन ऑफ फ्रॉड आहे. मग इथे 10% आणि 10,000 आणि इथे इव्हेड ऑफ टॅक्स शॅल बी इक्वल टू 100% ऑफ ड्यू फ्रॉम. एका ह्याच्यावर टाकून दिलं आहे. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स. द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन इफ एनी मेड बाय द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स डिटरमाइन द अमाऊंट ऑफ टॅक्स. PO काय करेल? आता हे पाठवल्यानंतर कन्सिडर करेल. ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आहे, त्याला बोलवलं जाईल, तो येईल, उत्तर देईल ऑनलाईन आणि परत येईल. आफ्टर कन्सिडरिंग विचारात घेऊन त्याचं प्रेझेंटेशन त्याची बाजू मांडलेली आहे ती. इफ एनी मेड बाय द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स डिटरमाइन द अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ड्यू फ्रॉम सच पर्सन अँड इश्यू अन ऑर्डर. म्हणजे ऑर्डर काढताना कशा प्रकारे काढायची आहे हे डिटरमाइन करेल PO. आणि इश्युअन्स ऑफ ऑर्डर. आता बघा इथे इश्युअन्स ऑफ ऑर्डर विदिन इश्यू द ऑर्डर 74A6 विदिन 12 months फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ नोटीस. नोटीस काढल्यापासून. आता जर नोटीस 42 महिन्यात काढलीच गेली नाही तर विषय संपला. आता हे पहिले दिलेलं आहे. टाईम लिमिट काय आहे? नोटीस कधी काढायची. आता 2 वर्ष 9 महिने कमी पडत होते म्हणून पहिल्यापासून 42 महिने घेतले. जी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडे आलेली आहे त्यानुसार 4 वर्ष 6 महिने एवढा पिरियडची गरजच नाही ना. ती तो पिरियड जास्त होता आणि 2 वर्ष 9 महिने पिरियड कमी होता म्हणून त्यांनी मधला पिरियड काढला 42 महिने. म्हणजे एका त्याचा पिरियड वाढवला आणि 74चा कमी केला. 42 एक कॉमन पिरियड दिला की ह्याच्यात तुम्ही ठरवा तुमच्याकडे जी उपलब्ध माहिती आहे तो तुम्ही फ्रॉड केस ठरवता का नॉन फ्रॉड ठरवता. पाठवून द्या नोटीस.
एकदा का ती शोकत पाठवली तर मग पुढे बोलणं चालू राहील. 12 महिने सफिशियंट टाईम आहे टॅक्स पेअरला पण आणखी डिपार्टमेंटला पण, आरामात काम होईल. म्हणजे आम्हाला काय डॉक्युमेंट द्यायचे होते, काय पुरावे द्यायचे होते, जेणेकरून आमची फ्रॉड केस नाही आहे हे आम्हाला प्रूव्ह करायला वेळच मिळाला नाही, असे टॅक्स पेअरकडनं कंप्लेंट जाणार नाही. म्हणजे लॉ मेकरचा इथे उद्देश काय की अन्यायकारक कारवाई होऊ नये याकरता त्यांनी हा पिरियड दिला. 1 वर्षात काय करा तुम्ही, नोटीस काढा, पुरेसा वेळ आहे, पुरेसा कालावधी द्या. टॅक्स पेअरकडे त्याचे काय पुरावे आहेत तो आणेल, डिपार्टमेंटचे जे पुरावे आहेत ते चुकीचे कसे आहेत हे तो सिद्ध करेल. याला 3 महिने पिरियड कमी आहे. 2 वर्ष 9 महिन्यामध्ये जर कारवाई मॅक्झिमम स्टेटमध्ये झाली असेल तर 3 महिन्यात काय किती जणांचं ऐकून घेणार ऑफिसर. आता 1 वर्ष दिलं आहे आणि ह्यात पण असं आहे जरी इकडे दिलं असलं तरी पण पुढे 12 महिने दिले विदिन द स्पेसिफाईड पिरियड दॅट इज 12 months. Provided that where the proper officer is not able to issue the order within the specified period, the commissioner or an officer authorized by the commissioner, a senior in rank of with the proper officer have but not below the rank of joint commissioner of the central tax may having regard to the reason for delay in issuance of order 74A6 to be recorded in writing before the expiry of the dates specified period extend आणखीन 6 महिने एक्सटेंड होऊ शकतं. त्यांनी पहिलेच काळजी घेतली. आता हे सुटसुटीत वाटतं जरा की पहिले तुम्ही शोकॉज पाठवताना 42 महिने जे घेतलेत यात काढा, म्हणजे जो काय अनुभव आहे त्यांना 7 वर्षाचा त्यातून मग त्यांनी अशा प्रकारे कायदा बदलत आहे. व्हॉलंटरी पेमेंट बिफोर शोकॉज नोटीस, नो पेनल्टी टॅक्स, हे सगळं तसंच आहे. आता इथे हे सगळं दिलं आहे, आपण जे बघितलं वरती ते सगळं दिलं आहे. मे काय होईल, बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस 74A मध्ये 1 मध्ये पे द अमाऊंट ऑफ टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट बेसिस ऑफ ओन असर्टेनमेंट ऑफ सच टॅक्स or the tax as ascertained by the proper officer and inform the proper officer in writing of such payment. and proper officer काय करेल, नोटीस पाठवणार नाही, स्टेटमेंट ॲज अ केस मे बी इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्स तो पेड. एक हे बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस. दुसरा पे द सेड टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट पेबल विदिन 60 दिवस दिले जातात, 30 दिवस नाही, 60 days ऑफ इश्यू ऑफ शोकॉज नोटीस अँड ऑन डुईंग सो नो पेनल्टी. जर त्यांनी पेमेंट केलं 60 दिवसामध्ये तर नो पेनल्टी शॅल बी पेएबल अँड ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द सेड नोटीस शॅल बी डीम्ड टू बी कन्क्लुडेड. टॅक्स आणि इंटरेस्ट पेएबल आणि पेनल्टी मे बी आता जे 15%, 25%, 50%, 100% आहे ते त्याच प्रकारे जाईल. The person chargeable with tax where any tax not been paid हे कुठे आहे, बाय रिजन ऑफ फ्रॉड आहे. बघा 74A9 कशा प्रकारे आहे, ज्यांची फ्रॉड केस आहे त्यांना मग तेच सगळं 15% इंटिमेशन जाईल तेव्हा पेएबल 50 आणि पेनल्टी इक्वल टू 15%. बिफोर बघा बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस काय दिलं आहे, बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस, बिफोर सर्व्हिस ऑफ फ्रॉड केस आहे, बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस 15%. on the receipt of the proper officer on the receipt of such information shall not serve any notice. मग पुढे नोटीस नाही, हे पहिलं आहे. दुसरं पे द सेड टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट पेएबल पेनल्टी इक्विव्हॅलंट हे 60 दिवसामध्ये, 25% नोटीस आल्यानंतर भरा 60 दिवसामध्ये. आणि मग पुढे ऑर्डर दिली तर त्यात पण मग 60 दिवस दिले, 60 दिवसामध्ये 50% आणि 60 दिवसानंतर 100%. वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट द अमाऊंट पेड 8 किंवा 9 मध्ये शॉर्ट अमाऊंट आहे, ही शॅल प्रोसीड टू इश्यू द नोटीस. जी अमाऊंट पेएबल आहे, जेवढी अमाऊंट शॉर्ट आहे त्यांनी पे केलं एवढी अमाऊंट पेएबल आहे, नोटीस काढेल. आणि जी आपण तिकडे बघितलं होतं की सेल पासेस टॅक्स नाही पे केला 30 दिवसामध्ये, ती प्रोविजन इथे पण कंटिन्यू केली त्यांनी.
आता हे त्यांनी अमेंडमेंट केली. 74A(12) काय सांगतो, द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शॅल बी ॲप्लिकेबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स पर्टेनिंग टू द फिनान्शियल इयर 24-25 ऑनवर्ड. हे पुढे लागू होईल. एक काय बदललं, 42 महिने केला, 1 वर्षामध्ये ऑर्डर आणि 6 महिने एक्सटेन्शन आहे, आणि जे 30 दिवसात पे करायचे होते ते 60 दिवस केले. बाकी सगळं तसंच आहे, एक्सपेन्शनमध्ये तसंच आहे. आता याच्यामध्ये हे सेक्शन 75 जो आहे, जनरल प्रोव्हिजन रिलेटेड टू डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, काही तत्त्व त्यांनी बनवली की या तत्वानुसार तुम्ही काय करा, ही कारवाई करा. आता याच्यामध्ये स्टे आला कोर्टामध्ये. पिरियड ऑफ स्टे बाय कोर्ट शॅल बी एक्सक्लुडेड वाईल कम्प्युटिंग पिरियड. जो पिरियड आहे 3 वर्ष किंवा 5 वर्ष, हे जो 42 महिने आता कालावधी निश्चित केला जाईल, तर त्यानुसार काय होईल, जेवढा स्टेचा पिरियड आहे तो विचारात घेतला जाणार नाही. तर 2 वर्ष स्टे आहे, तुम्ही समजा त्याला आता 2 वर्षांमध्ये ऑर्डर दिली आणि स्टे राहिला 1 वर्ष, 2 वर्ष 9 महिने होऊन गेले, मग पुढे ऑर्डर कशी काढणार. मग तो स्टेचा पिरियड जो असतो तो वगळला जातो. पिरियड ऑफ स्टे बाय कोर्ट शॅल बी एक्सक्लुडेड वाईल कम्प्युटिंग. जे टाईम लिमिट आहे त्या टाईम लिमिटमधनं कोर्टाला स्टे जर का 1 महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर राहिला तर तो त्यामध्ये विचारात घेतला जातो. म्हणजे जी काय ऑर्डर काढली आहे त्याच्यावरती कुठलीही कारवाई डिपार्टमेंट पुढे नेऊ शकत नाही, कारण की आता काय आलं, कोर्टामध्ये तो मॅटर पेंडिंग आहे, आता ती कारवाई थांबवा. 75(2) सांगतो, इफ फ्रॉड 74(1) नॉट सस्टेनेबल देन नोटीस इनिशियली इश्यूड शॅल बी डीम्ड टू बी अ नोटीस इश्यूड 73(1). 74(1) म्हणजे जे फ्रॉड केस म्हणून जर का सिद्ध होत नसेल तर वेगळी नोटीस 73 द्यायची नाही. जी नोटीस दिली आहे तीच नोटीस कन्वर्ट होईल 73ची. 73(3) सांगतो, 75(3) सांगतो, ॲड्ज्युडिकेशन ऑर्डर इन पर्श्युअन्स ऑफ अपिलेट अथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल, कोर्ट्स डायरेक्शन टू बी इश्यूड विदिन 2 years. म्हणजे जर अपिलेट ट्रिब्युनल, अपिलेट ऑथॉरिटी ट्रिब्युनल किंवा कोर्टने काही ऑर्डर दिली तर त्याविषयीची जी ऑर्डर आहे ती 2 वर्षामध्ये काढली पाहिजे. अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड हे येईल. ग्रँटिंग ऑफ टाईम अँड ॲडजंट ऑफ हिअरिंग मॅक्झिमम 3 वेळा. काही कारणास्तव टॅक्सपेअर येऊ शकत नसेल तर तो पुढची डेट मागतो. अशी पुढची डेट त्याला मॅक्झिमम 3 टाईमच दिली जाऊ शकते. The PO in his order relevant facts and basis of decision given in order. PO in his order, जी ऑर्डर देईल PO त्याच्यामध्ये रिलिव्हंट फॅक्ट्स आणि बेसिस ऑफ डिसिजन टू बी गिवन इन ऑर्डर. म्हणजे ते ऑर्डर काढतात त्याचा बेसिस काय, त्याचा आधार काय, कुठल्या आधारावरती ती ऑर्डर काढली जाते ते आधार विशद केले असले पाहिजे त्या ऑर्डरमध्ये. 75(7) सांगतो, अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी डिटरमाइंड कॅनॉट बी इन एक्सेस ऑफ अमाऊंट स्पेसिफाईड इन नोटीस. हे मी फक्त इथे समरी दिली आहे, पण यातनं बऱ्याच गोष्टी पुढे अजून वाचल्यानंतर कळेल. 75(8) हे आहे, इफ AAT कोर्ट मॉडिफाईज अमाऊंट ऑफ टॅक्स मॉडिफाय इंटरेस्ट पेनल्टी अकॉर्डिंगली. अमाऊंट ऑफ टॅक्स जर का बदलला तर इंटरेस्ट म्हणजे कमी जास्त काही होऊ शकतं. त्या केसमध्ये इंटरेस्ट आणि पेनल्टीचा काय होईल त्याप्रमाणे मॉडिफाय होईल. पेमेंट ऑफ इंटरेस्ट
मॅन्डेटरी इवन इफ नॉट स्पेसिफाईड इन द ऑर्डर डिटरमाइनिंग टॅक्स. इंटरेस्ट हा द्यावाच लागणार आहे, इंटरेस्ट हा कंपल्सरीच आहे. डीम कन्क्लुजन ऑफ ॲड्ज्युडिकेशन प्रोसिडिंग्स. डिपार्टमेंट जी काय कारवाई करते, ऑर्डर काढते, टाईम लिमिट दिला आहे, तो टाईम लिमिट जर निघून गेला तर याचा अर्थ काय होईल, पुढे डू नॉट इश्यू विदिन, म्हणजे सगळ्या कारवाया संपलेल्या आहे हा त्याचा अर्थ होतो. 3 किंवा 5 वर्ष जो काय स्पेसिफिक पिरियड आहे तो जर टाईम लिमिट एक्सटेंड संपलं तर मग ते कारवाई संपली. एक्सक्लुजन ऑफ सर्टन पिरियड इफ अपील फाइल्ड बाय डिपार्टमेंट अगेन्स्ट डिसिजन. इफ अपील फाइल्ड बाय डिपार्टमेंट अगेन्स्ट डिसिजन, तो जो पिरियड आहे अपील जर फाईल केला डिपार्टमेंटनी अगेन्स्ट डिसिजन तर तेवढा पिरियड पण काय होईल त्यातनं वगळलं आहे. पुढे सांगतो मी. 75(12) स्टील पासेड टॅक्स अँड इंटरेस्ट देअर ऑन टू बी रिकवर्ड. 79 प्रमाणे काय होईल त्याची रिकव्हरी होईल, स्टील पासेड टॅक्स. आणि आता हे जे आहे इफ पेनल्टी 73-74 इम्पोज नो अदर पेनल्टी, if penalty and 74 impose no other penalty applies for same act किंवा omission. जर 73-74 मधून तुम्ही पेनल्टी घेताय तर त्याच्याच विषयी दुसरा सेक्शनमधनं ते केलं किंवा नाही केलं तर याविषयी पेनल्टी लागणार नाही, एकच पेनल्टी लागेल एका ॲक्ट किंवा ओमिशन करता. काहीतरी करायला पाहिजे की काहीतरी करायला नको होतं म्हणून ते केलं आहे तर त्याविषयी जी पेनल्टी एकच लावायची, त्या 2 पेनल्टी येणार नाही. तर यातलं पहिलं, वेअर द सर्व्हिस ऑफ नोटीस or issuance of order is stayed by an order of a court or appellate tribunal, the period of such stay shall be excluded. म्हणजे 73(2) मध्ये हे 2 वर्ष 9 महिने आहे किंवा 73(10) मध्ये मग पुढे 3 महिन्यात जसं शोकॉज दिली आणि पुढे ऑर्डर द्यायची होती आणि काय झालं त्यातनं स्टे आला, 3 महिने होऊन गेले. कोर्टाचा स्टे कधी येऊ शकतो, शोकॉज देण्यापूर्वी पण येऊ शकतो आणि शोकॉज दिल्यानंतर पण येऊ शकतो. आणि मग तो कालावधी आहे 2 वर्ष 9 महिने किंवा 3 वर्ष हा संपून जाऊ शकतो. तर तेवढा कालावधी विचारात घेतला जाणार नाही. हे 2 वर्ष 10 महिने झाले, ओके, आणि पुढे 6 महिने स्टे राहिला. हे 6 महिने झालेच नाही असा त्याचा अर्थ आहे. 1 महिना झाला होता, आणखी 2 महिन्याच्या आत काय केलं त्यांनी, बरोबर 3 महिन्यात ऑर्डर काढली तर ती लिगली व्हॅलिड राहील. चौऱ्याहत्तर, where any appellate authority or appellate tribunal or court concludes that the notice issued 73 is not sustainable, हे ती समर्थनीय नाही आहे. 74ची ऑर्डर जी आहे ती समर्थनीय नाही आहे. फॉर द रिझन दॅट द चार्जेस ऑफ फ्रॉड, एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट टू इवेट टॅक्स नॉट बीन एस्टॅब्लिश. जर तसं डिपार्टमेंट प्रूव्ह करू शकत नाही, त्याचे पुरावे नाही आहेत, म्हणजे हे एस्टॅब्लिश करण्याचं काम कोणाचं आहे, हे डिपार्टमेंटचं आहे. Against the person to whom the notice was issued, the proper officer shall determine the tax payable by such person, deeming as if the notice were issued under section 73. तुम्ही कुठल्याही केसमध्ये बघा, कुठलाही व्यक्ती असो, कोणी असो, काही असो, तो मान्यच करत त्यांनी कोण केला. सगळे पुरावे पोलीस आणतात, त्यांनी कुठलं हत्यार वापरलं, काय वापरलं आणि सिद्ध करतात, तो व्यक्ती मान्य नाही करत. म्हणजे त्या पुराव्याच्या आधारे निर्णय केला जातो. म्हणजे जर का एखादा व्यक्ती मान्यच करत पुरावे देऊन पण तर त्याला शिक्षा होणार नाही असं जर असेल तर तो व्यक्ती मान्य, त्या व्यक्तीच्या मान्य न मानण्यावरती काय नाही, सिद्ध काय होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा निरपराध व्यक्तीला शिक्षा होते आणि जो अपराधी तो तुटून जातो. म्हणजे निर्णय कशावरती होतो, पुरावे काय आहेत त्याच्यावरती होतो, एव्हिडन्स काय त्याच्यावरती होतो, इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेने गेलेलं आहे, त्यात काय दिसतं आहे त्यानुसार सगळं सिद्ध होतं. आणि जे सिद्ध होतं त्यानुसार काय करतो न्यायमूर्ती आपला निर्णय देतो. त्यामुळे इथे जे रिझन आहे ते एस्टॅब्लिश करणं, त्याचं समर्थन कशा प्रकारे आम्ही करतो आहे, जर ते समर्थनीय नसेल आणि एस्टॅब्लिश होत नसेल तर मग ती जी नोटीस
74(1) आहे ती 73(1) मध्ये काय होईल, मानली जाईल की 73(1) मध्ये ती नोटीस काढलेली आहे. मी सर्क्युलर दिलं आहे, तुम्ही वाचा, तुम्हाला आणखीन त्यातनं क्लिअरिटी येईल. Where any appellate authority, appellate tribunal, court concludes that the penalty, आता इथे conclude penalty fraud is not sustainable for the reason that the charges of fraud, any willful misstatement or suppression of fact to evade tax has not been established against the person to whom the notice was issued. The penalty shall be payable by such person, non-fraud case. Relevant fact. हा अमेंडमेंट होऊन आलेला सेक्शन हे लक्षात घ्या. 75(2) काय सांगतो, बहुतेक हेडिंग हेला सोडून हेडिंग नका वाचू. 73(2) 75(2) काय सांगतो, वेअर एनी अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल, कोर्ट कन्क्लूड दॅट द पेनल्टी जी 74(A)(5)(2) मध्ये आहे, म्हणजे फ्रॉड केस, ही जर का समर्थनीय नाही फॉर द रिझन फ्रॉड केस, विलफुल मिसस्टेटमेंट किंवा सपरेशन ऑफ फॅक्ट हे एस्टॅब्लिश होत नाही, मग जे वर दिलं आहे तेच खाली. पण अमेंडमेंट झाल्यामुळे आता हा सेक्शन अमेंड होऊन आला आहे. ओके, जसे इकडे 74(1) आणि 73(1) अशी 2 सेक्शन आहेत. 74(A) मध्ये काय दिलं आहे, त्यात 2 क्लॉजमध्ये दिलं आहे. 2 क्लॉजमध्ये दिलं आहे की कुठल्या क्लॉजमध्ये फ्रॉड आहे आणि कुठल्या क्लॉजमध्ये, म्हणून इकडे इथे 74(A)(5) मध्ये 2 आहे, त्यात नसेल तर मग तो 1 मध्ये नॉन फ्रॉड केस आहे, त्यामध्ये कन्वर्ट होईल ती नोटीस. समजलं ना, परत दाखवते. हां, ॲड्ज्युडिकेशन ऑर्डर इन पर्श्युअन्स ऑफ अपिलेट ऑथॉरिटी डायरेक्शन. त्याच्यामध्ये where any order is required to be issued in pursuance of the direction of the appellate authority, appellate tribunal or a court, such order shall be within 2 years from the date of communication of the order. आता समजा तुम्ही 74(A) चा विचार केला तर 42 महिन्यामध्ये काय करायचं आहे, शो कॉज नोटीस द्यायची. आता समजा हे तुम्ही 20 महिन्यामध्ये काय केलं, शो कॉज दिले. 20 महिन्यानंतर 2 वर्ष ऑर्डर द्यायची आहे. तर इथे कसं आहे, 42 महिन्यात काय करायची आहे, शो कॉज द्यायची आहे. आणि पुढे आता ज्यावेळेस कोर्टाने ऑर्डर दिली तर जो 2 वर्षाचा पिरियड दिला आहे, ओके, हा 2 वर्षाचा पिरियड दिला आहे, या 2 वर्षाचा पिरियड कोर्टाचा आहे. पण जर इकडे सांगितलं आहे की 1 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे, तर हे 2 वर्ष महत्त्वाचे का 1 वर्ष महत्त्वाचं. बेसिक प्रोविजन काय सांगते की ऑर्डर 1 वर्षामध्ये काढली पाहिजे. आता 74(A) मध्ये कसं आहे, पण 73 मध्ये काय, 3 वर्षामध्ये ऑर्डर काढली पाहिजे. जर तुम्ही काढताना शोकवलं, तुम्ही 2 वर्ष 5 महिन्यात 6 महिन्यात दिले, 5 महिन्यात दिले, आणि मग कोर्ट सांगतं आणि 3 वर्ष पूर्ण झाली, मग कोर्ट सांगतं म्हणून 3 वर्ष पूर्ण होऊन पण पुढे 2 वर्ष ऑर्डर काढता येईल का. जे डायरेक्शन दिलं आहे कोर्टाने, त्यासाठी काय करायचं आहे, वेअर एनी ऑर्डर इज रिक्वायर्ड टू, ऑर्डर काढायची आहे, रिक्वायर्ड टू बी इश्यूड, ऑर्डर काढायची. आणि कोर्ट काय सांगतं, अपिलेट ऑथॉरिटी इन पर्श्युअन्स ऑफ द डायरेक्शन ऑफ अपिलेट ऑथॉरिटी, ट्रिब्युनल किंवा कोर्ट, सच ऑर्डर, ती ऑर्डर डायरेक्शन कोणी दिलं आहे, AAT किंवा कोर्टने दिलं आहे, तर ते 2 वर्षामध्ये ती ऑर्डर काढली पाहिजे. पण ती ऑर्डर काढण्याची जी काय टाईम लिमिट आहे
ते जर निघून गेलं असेल तर ती ऑर्डर काढता येऊ शकते का, हे लक्षात घ्या. जर जी मुख्य प्रोव्हिजन आहे त्यातलं टाईम लिमिट बघा, पिरियड एक्सक्लूड करा हा वेगळा विषय, की जर कोर्टामध्ये केस आहे आणि ऑर्डर काढे तो पिरियड एक्सक्लूड करा, स्टे आला आहे हा वेगळा विषय. पण इथे कोर्टाने सांगितलं, निर्देश दिले की तुम्ही ही ऑर्डर काढा, याविषयी तुम्ही ऑर्डर काढा. आणि जी बेसिक प्रोव्हिजन आहे त्यातला पिरियड जर का 2 वर्ष विचारात घेतली आणि संपत असेल तर मग ती ऑर्डर काढता येऊ शकते का, प्रश्न माझा हा आहे. नाही बघा, ज्या वेळेस टॅक्स पेयर एखाद्या निर्णयाबद्दल नाखुश आहे तेव्हाच तो पुढे जाणार, आणि तो पुढे गेल्यानंतर जी कुठली कारवाई आहे त्याचं एक लिमिट आहे ऑर्डर काढण्याचं, ते लिमिट जर का एक्सिड झालं, ओके, आता तुमच्याकडे सफिशियंट वेळ आहे ऑर्डर काढण्यासाठी, तुमच्याकडे आता तसा 1 वर्ष पिरियड दिला आहे, ऑर्डर काढा. 2 महिने झालेत, आणखी तुमच्याकडे 10 महिने आहेत. या 10 महिन्यात तुम्ही ऑर्डर काढू शकता ना, पण कोर्टाने सांगितलं ऑर्डर काढा. आता 10 महिन्यात तुम्ही ऑर्डर काढली पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की 10 महिन्यात ऑर्डर नाही काढली तर ऑर्डर काढताच येणार नाही. माझं म्हणणं हे आहे, का कोर्ट बोललं म्हणून 2 महिन्यात काढू आरामात, माझा प्रश्न हा आहे. कोर्टाने सांगितलं आहे तर ऑर्डर काढली पाहिजे, पण जे टाईम लिमिट दिलं आहे ते जर संपून गेलं असेल तर ऑर्डर नाही काढता येणार, हे लक्षात घ्या. की तुम्ही याच्याविषयी माहिती घ्या, याचा नक्की अर्थ काय. हे बघा, लक्षात घ्या, एक लक्षात घ्या कसं आहे की जो कायदा बनवला आहे त्या कायद्याच्या स्कोपमध्ये काम राहील का, त्या कायद्याच्या वरती कोर्ट आहे. विदिन द प्रोव्हिजन तरतूद आहे त्यामध्येच कोर्टाने काम केलं पाहिजे ना. कोर्ट काय म्हणतं की आता आम्ही आदेश दिला आहे हे तुम्ही केलं पाहिजे, याचा मॅक्झिमम पिरियड हा आहे. पण जी बेसिक प्रोव्हिजन आहे त्याला तर कोर्ट ओव्हरराईड नाही करू शकत. तो अधिकार कोर्टाला कुठला मिळतो मग, तो ह्या कायद्यात दिला आहे का संविधानामध्ये दिला आहे, कुठेतरी दिलेला असला पाहिजे ना. जर कोर्टाने आदेश दिला तर मूळ कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याला कोर्टाचा आदेश असेल तर मग त्याला त्याच्यावरती ओव्हरराईड करता येतं, हे लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा आपण आपला आधार काय, आपण जेव्हा म्हणतो की कोर्टाचा आदेश दिला तर तो मग सर्वतोपरी आहे. मग ह्या कायद्यामध्ये जी स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे त्याला ओव्हरराईड तो करू शकतो, मग तो ओव्हरराईड करण्याचा अधिकार त्याला कुठे आहे, या कायद्यात तर नाही आहे, या कायद्यात ते म्हटलेलं नाही. नाही, पण तुम्हाला इकडे दिलं ना, एखादा जेव्हा कुठलाही मॅटर असा चालू आहे ते दिलंच आहे ना, तो पिरियड तुम्ही वगळायचा आहे, दिलंच आहे, तो एक्सक्लूड करा हे आहेच ना. इकडे आता आपण जे हे बघितलं की इकडे पिरियड ऑफ स्टे बाय कोर्ट, कुठलीही कारवाई तिकडे जेव्हा चालू आहे तर तिकडे जेवढा कालावधीत जाईल तो किती पण जाऊ, त्याच्यामुळे डिपार्टमेंटची कारवाई थांबली आहे ना. हा विषय वेगळा आहे, 75(1) मधला विषय वेगळा आहे. आणि जेव्हा ऑर्डर दिली आणि डिपार्टमेंटकडे पुरेसा कालावधी आहे, जे टाईम लिमिट दिलं आहे या कायद्यामध्ये त्यात तो टाईम लिमिट आहे, तरी पण डिपार्टमेंट कोर्टाने आदेश दिला ना 2 वर्षात काढू. मी हे विचारतो ओके. नाही, ह्यात हेच दिलं आहे ना, ह्यात काही लिमिट नाही आहे. जोपर्यंत ती केस चालू आहे तोपर्यंत तेवढा कालावधी डिपार्टमेंटला नाही आहे. ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड, हे लक्षात घ्या. बघा, एक तुम्हाला जो स्टॅट्युटरी राईट्स आहे, तरतुदी आहेत त्या आहेत.
त्यात जर दिलेलं नाही आहे तर कोणी काय करू शकत नाही. आणि जर करू शकतो तर संविधानामध्ये काय दिला का त्याचा अधिकार? दोनच गोष्टी आहेत. जर एखाद्या व्यक्ती एखाद्या असं करता येईल त्याला विचारायचं कुठे दिलं आहे ते, कुठल्या अधिकार कोणी दिला आहे? संविधानिक अधिकार आहे का स्टॅट्युटरी राईट आहे? दोनपैकी एक राईट असला पाहिजे. तो राईट जर असेल तर असं करता येईल. तुम्हाला काय वाटतं किंवा मला काय वाटतं ह्या मुद्द्याला महत्त्व नाही आहे तिकडे. तो अधिकार कुठनं येतो ह्याला महत्त्व आहे. An opportunity of being heard shall be granted where a request is received in writing from the person chargeable with tax or penalty, or where any adverse decision is contemplated against such person. आता याच्यामध्ये हे ॲक्च्युली घ्यायलाच पाहिजे. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला एखादी नोटीस पाठवली, त्याला काय आपलं बोलणं द्यायचं की नाही द्यायचं, घ्यायचं की नाही. म्हणजे एकतर्फी कारवाई झालेली नाही आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार कारवाई झाली याच्याकरता हे आहे ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. The proper officer shall, if sufficient cause is shown by the person chargeable with tax, grant time to the said person and adjourn the hearing for reason to be recorded in writing. कारवाई पुढे ढकलली जाऊ शकते. देखील कर आकारणी योग्य असलेल्या व्यक्तीने पुरेसे कारण दिल्यास उक्त व्यक्तीला मुदत दिली जाईल आणि सुनावणी तहकूब केली जाईल. आता जर का ते तहकूब केलं जाईल तर त्याला किती वेळा करता येईल? नो सच ॲडजर्नमेंट शॅल बी, म्हणजे ही जी स्थगित आहे कारवाईला ही मॅक्झिमम 3 वेळा दिली जाऊ शकते. नंतर मग एकतर्फी निर्णय होईल. The proper officer in his order shall set out the relevant fact and the basis of his decision. आपल्या आदेशात संबंधित तथ्ये आणि त्याच्या निर्णयाचा मूलाधार विषय कुठल्या बेसिसवरती, कुठल्या आधारावरती हे तुम्ही ऑर्डर काढताय हे आलं पाहिजे. The amount of tax, interest and penalty demanded in the order shall not in excess of the amount specified in the notice. नोटीसमध्ये जी अमाऊंट आहे, मी नोटीस दिली त्यात सगळं दिलेलं आहे. नोटीस कशाबद्दल आहे, मग ऑर्डर काढताना वेगळी अमाऊंट, नोटीसला वेगळी अमाऊंट, असं होता कामा नये. आणि नो डिमांड शॅल बी कन्फर्म ऑन द ग्राउंड अदर दॅन द ग्राउंड स्पेसिफाईड इन द नोटीस. म्हणजे शोकत नोटीस काढली त्यावेळेस त्यात जे दिलं गेलं, ऑर्डर काढताना आणखीन काही वेगळ्या गोष्टी सापडल्या असतील तर त्या ऑर्डरमध्ये घेऊन अमाऊंट बदलून असं नाही करता. ज्या बेसिसवर शोकत नोटीस काढले, जेवढी अमाऊंट आहे त्याच बेसिसवरती ऑर्डर काढली पाहिजे आणि तेवढीच अमाऊंट असली पाहिजे जेवढी अमाऊंट शोकत दिली आहे. आदेशात मागणी केलेल्या कराची, व्याजाची आणि शास्तीची रक्कम त्या नोटिशीमध्ये विनिष्ट केलेल्या रकमेपेक्षा अधिक घटणार नाही आणि त्या नोटिशीत जे स्पेसिफाय केलेली कारण आहेत त्याच कारणासाठी ती नोटीस असली पाहिजे. Where the appellate authority, appellate tribunal or court modifies amount of interest and penalty shall stand modified accordingly. जसा अमाऊंट टॅक्स मॉडिफाय होईल त्या टॅक्सनुसार त्याचा इंटरेस्ट आणि पेनल्टी सुद्धा काय होईल, त्यात बदल होईल. फेरबदल, न्यायालय जर फेरबदल करतो कराच्या रकमेत तर त्याचप्रमाणे फेरबदल कराच्या रकमेमध्ये विचारात घेऊन त्याचं व्याज आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी ह्याची पण रक्कम बदलली जाईल. इंटरेस्ट कंपल्सरी आहे. द इंटरेस्ट ऑन द टॅक्स शॉर्ट पेड और नॉट पेड शॅल बी पेएबल whether or not specified in the order determining the tax liability. आता जी कारवाई करायची डिपार्टमेंटला, द ॲड्ज्युडिकेशन प्रोसिडिंग त्याला म्हणतात, शॅल बी डीम्ड टू बी कन्क्लुडेड इफ द ऑर्डर इज नॉट इश्यूड विदिन द पिरियड स्पेसिफाईड 73-10 मध्ये 3 वर्ष, 74-10 मध्ये
5 वर्ष आणि सेक्शन 74A 7 आता काय झालं 12 महिने प्लस 6 महिने इश्यू ऑफ शो. जसं 74A आला त्याप्रमाणे 75-10 पण ही अमेंडमेंट झालेली आहे ह्या प्रकारे. शोकॉज दिली आणि एका वर्षामध्ये जर त्याला ऑर्डर नाही दिली ते संपलं. एक्सक्लुजन ऑफ सर्टन पिरियड इन कम्प्युटिंग टाइम लिमिट पासिंग ऑर्डर. बघा काय म्हटलंय, अँड इश्यू ऑन विच द अपेलेट ट्रिब्युनल किंवा अपेलेट ऑथॉरिटी ट्रिब्युनल किंवा हायकोर्ट शोकॉज दिलेली आहे पण ऑर्डर नाही काढली. अँड इश्यू ऑन विच अपेलेट ऑथॉरिटी द अपेलेट ट्रिब्युनल or the High Court has given a decision which is prejudicial to the interest of revenue in some other proceeding. समजा एक ए व्यक्ती आहे, या ए व्यक्ती अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल किंवा कोर्टमध्ये गेला. ओके, आता ह्याची समजा 1,00,000 रुपयाचा डिमांड काढलं, तर ह्याला काय पसंत नाही, तो गेला पुढे, कारवाई चालू आहे. आता तो पहिले अपील ऑथॉरिटीकडे जाईल, निर्णय ज्या विरोधात गेला तर ट्रिब्युनलमध्ये जाईल, निर्णय विरोधात गेला तर कोर्टमध्ये जाईल. हा किती वर्ष जाईल, किती कालावधी जाईल, 1 वर्ष 2 वर्ष जाईल ना कालावधी. आता दुसरा व्यक्ती आहे बी व्यक्ती, तुम्ही या सेम इश्यूमध्ये त्याला पण नोटीस शो कॉज दिलेले आहे. ओके, शो कॉज दिले याला. आता ह्या इश्यूमध्ये काय डिसिजन होतं कोणाचं, AAT कोर्टचं, हे बघायला पाहिजे डिपार्टमेंटला. आता ह्यांनी काय केलं, सेम इश्यू करता शो कॉज दिली आहे, आता ऑर्डर दिली तर तो पण परत मग कोर्टात जाईल, तो पण पुढे सगळं करत राहील. आणि तो जेव्हा जातो तेव्हा तिथे डिपार्टमेंटला त्यांची पण मॅनपॉवर लागते ना, तो वेळ जातो. आणि नेसेसरी अशा काय एक केस नाही, अशा शेकडो केस आहेत. म्हणजे जर का अशी एका केसमध्ये जर का पुढे डिसिजन डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट जाईल का बाजूला जाईल डिपार्टमेंटला माहिती नाही आहे, मग त्यांनी आणखीन 100 लोकांना याच बिझनेसच्या संदर्भातल्या अशाच इश्यूच्या संदर्भामध्ये 100 लोकांना नोटिसा देऊन ठेवल्या, शोकॉज देऊन ठेवल्या. आणि प्रॅक्टिकली काय आता वाट बघा, ते डिसिजन डिपार्टमेंटच्या फेवरमध्ये जातं का अपोजमध्ये. जर अपोजमध्ये गेलं तर तुम्ही ऑर्डर देऊच नका, ऑर्डर काढूच नका. म्हणजे हे कळलं की डिपार्टमेंटनी ज्या प्रकारे इंटरप्रिटेशन केलं आहे ते कोर्ट म्हणतात चुकीचं आहे. म्हणजे या सगळ्या शोकॉज दिल्यात त्यांना ऑर्डर देऊन पण काय उपयोग होणार नाही. आणि जर ऑर्डर काढली तर ते लोक पण परत काय करतील, पुढे चालू राहील सगळं. आणि ते डिपार्टमेंटचा टाईम वेस्ट होईल, मॅनपॉवर वेस्ट होईल. मग अशा केसमध्ये काय करायचं, अशा केसमध्ये जो पिरियड आहे, आता जर तुम्ही शोकॉज दिलेली आहे, शोकॉज तुम्ही वेळेत दिली, सपोज 42 महिन्यात तुम्ही द्याल, 2 वर्ष 9 महिन्यात द्याल, पण पुढे ऑर्डर काढायला पाहिजे ना 3 महिन्यात. आणि जर ऑर्डर काढली तर ते पण पुढे सगळं करत राहणार. तर इथे काय दिलं ह्या प्रोव्हिजनमध्ये, द पिरियड स्पेंट इश्यू पेंडिंग आहे, बरोबर आहे. इश्यू एखाद्या केसमध्ये इश्यू पेंडिंग आहे, त्या केसमध्ये सेम इश्यू जो आहे हा पेंडिंग आहे. आता जो पिरियड जाईल, द डेट ऑफ द डिसिजन ऑफ द अपील ऑथॉरिटी आणि ट्रिब्युनल किंवा ट्रिब्युनल टू हायकोर्ट, हायकोर्ट टू सुप्रीम कोर्ट, ह्याच्यात जो कालावधी जाईल, हे तुम्ही शोकॉज दिली 2 वर्ष 9 महिने, सपोज तुम्ही शोकॉज दिलेली आहे 2 वर्ष 6 मंथमध्ये, 2 years 6 months शोकॉज दिले आणि पुढे 6 महिन्यात तुम्हाला काय करायला पाहिजे, ऑर्डर काढायला पाहिजे. पण जर हे जे काय कालावधी आहे हा शॅल बी एक्सक्लुडेड इन कम्प्युटिंग द पिरियड, जो पिरियड आहे 73-10 किंवा 73-14 किंवा 74A 7
वेट अँड वॉच, थांबून राहा तुम्ही. तो कालावधी वगळलाच आहे. आणि डिपार्टमेंटच्या बाजूने नोटीस जसं ऑर्डर आली डिपार्टमेंटच्या फेअरमध्ये तर ह्या सगळ्यांना ऑर्डर पाठवून द्या. मग तेव्हा 3 वर्ष होऊन गेली, 5 वर्ष होऊन गेली, किंवा इकडे 1 वर्ष होऊन गेलं, तरी पण तो पिरियड वगळल्यामुळे काय होईल, त्याची लिगली व्हॅलिडिटी राहील. याचा उद्देश काय की जसं ऑर्डर काढली 100 लोक आहेत ते आपल्याला जाणारच आहेत, त्यांच्या मागे डिपार्टमेंटला पण द्यायला लागेल, डिपार्टमेंटचं म्हणणं काय मांडायला लागेल. मग तेवढी मॅनपॉवर वेस्ट जाऊ नये म्हणून ही प्रोव्हिजन केली की इश्यू पेंडिंग आहे, तुम्ही त्याला शोकत देऊन ठेवा, ऑर्डर काढू तेव्हा काढू. वेळेत तुम्ही शोकत दिले, आता ऑर्डर काढायची आहे, तो पिरियड वाढत जाईल पुढच्या अपिलात गेल्यामुळे, तर तो पिरियड काय विचारात घ्यायचा नाही आहे. सेम इश्यू करता जो इश्यू आहे. ओके. Notwithstanding anything contained in section 73, 74 किंवा 74A, where any amount of sale purchase tax in accordance with a cert return furnished 39 remain unpaid, either wholly, partly, any amount of interest payable on such remains period. ती वसूल करण्याचा अधिकार कुठे आहे? The same shall be recovered under the provision of section 79. आता ह्याच्यामध्ये त्याने एक एक्सप्लेनेशन टाकलं. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन द एक्सप्रेशन सेल पासेस टॅक्स शॅल इन्क्लूड द टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज. 7 मध्ये एक अमाऊंट दाखवली बट नॉट इन्क्लुडेड 1,000 रुपये. सपोज 10,000 रुपये 1ला दाखवले, R1ला 10,000 दाखवले आणि 3Bला 1,000 भरले. तर हे डिफरन्स जो आहे वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल बजेट टॅक्स इन अकाउंट विथ रिटर्न फर्निश 39 मध्ये रिमेन्स अनपेड आहे, म्हणजे 9,000 अनपेड आहे. द सेम शॅल बी रिकवर्ड अंडर प्रोव्हिजन, ते रिकवर करण्यात केली जाईल 79 मध्ये. जी कोणती रक्कम भरलेली नसेल त्या बाबतीत ती रक्कम कलम 79 मधील तरतुदी अन्वये वसूल करण्यात येईल. याचा अधिकार तिकडे दिला. आणखी तुम्हाला हे थोडंसं माहिती इकडे दिलेली आहे. ओके. डबल पेनल्टी इम्पोज केली जाऊ शकत नाही. वेअर एनी पेनल्टी इज इम्पोज 73-74 मध्ये दिले, तुम्ही त्याच कारणाकरता 122 पण लावाल असं नाही होणार. नो पेनल्टी सेम ॲक्ट किंवा ओमिशन. आता ॲक्ट म्हणजे कृती आणि ओमिशन अकृतीसाठी. ओके. एकच पेनल्टी लागेल एका ॲक्ट करता किंवा एका ओमिशन करता. 2 सेक्शनमध्ये तशी पेनल्टी असली जरी तरी एकाच कारणाकरता 2 पेनल्टी लावल्या जाऊ शकत नाहीत. एकच लागेल. आयदर त्या 74ची लावा किंवा 122 लावा. कळलं? आता एवढं जर का यात विषय आहेत तर मला काय वाटतं, जरा ॲटलिस्ट 5 जणांमध्ये असावे. 10 जणांमधले 3 जण असतील तर मला तेवढी शक्ती लागेल का मला सांगा. असं आहे ना. म्हणून मी काय बोलतो, कोण येतं आहे मी विचारतो का प्रतिभा पर्सन, त्याकरता विचारतो. आता हे तुमच्या कामाचंच आहे ना. हे जेवढे आपण सेक्शन बघितले तर हे जे काय असेसमेंट आहे, इन्स्पेक्शन आहे, हे त्यात डिमांड रिकव्हरी आहे आणि ऑफेन्स पेनल्टीज आहे. ह्याला काय होतं, जो उत्साह पहिल्या 20 क्लासला असतो तो पुढे दिसत नाही. मग ह्या सेक्शनला जे तुमच्या कामाचे तेव्हा तुम्ही आलाच नाही तर मग उपयोग काय. म्हणून मी वेळ घेतला. मला संपवायचंच आहे ना. पण जर जास्त लोकांनी ऐकलं, जास्त लोकांपर्यंत पोहोचलं
तर मला एक इनर सॅटिस्फॅक्शन मिळतं, दुसरं काय नाही याच्यामधनं. थांबूया ना.